एक लक्षात ठेवा, भारताचं संविधान कुणीही बदलू शकत नाही, कोणीही पंतप्रधान झाला तर. उलट 80 वेळा घटना बदलण्याचं पाप काँग्रेसने केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मोदी साहेब प्रधानमंत्री झाले त्यावेळेस संविधानाला आलिंगन करून हे झालं. त्यामुळे घटना बदलल्या, लोकांना बळकावात आणण्यासाठी ज्यांनी शाहू फुले आंबेडकरचा मक्ता घेतलाय ते बहुजन बांधवाला, दलित बांधवांना बळकवण्यासाठी घटना बदलण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही घटनेचे समर्थक असलेली माणसं आहे. अजितदादाचा पक्ष असेल, माझा पक्ष असेल, आम्ही तिथं कशी घटना, कुणीही घटना बदलणार नाही. एखाद्या माणसाला बदनाम केल्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. त्यामुळे दलित बांधवांना माझी विनंती आहे की घटनेत आम्ही मागासवर्गीच आहे ना, आम्ही कशी घटना बदलून देऊ. त्यामुळं ही अपप्रचार आहे, अपप्रचारापासून सावध राहावं एवढीच माझी विनंती. एक लक्षात ठेवा, सरकार बनलेलं आहे इंडियाचं. विरोधकांना काही म्हणून द्या, त्यांच्यात मिळ तरी आहे का इंडियावाल्याच. इंडिया आघाडीवाल्यात कोण कुणाचा नेता कुठं आहे त्याचं तर तयारी माहिती आहे का त्यांना. त्यामुळं उगाच काहीतरी बोलू नये. सरकार बनलेलं आहे, एनडीएचं सरकार बनलंय, काही काळजी करू नका.